नमस्कार मित्रांनो. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कदम वहिनी साड्यांची ऑर्डर घेण्यासाठी आलेले असतात. त्या म्हणतात की आता हे पैसे जे राहिलेत ते कोणाकडे देऊ. त्यावेळेला लगेच आता विद्या म्हणते की कावेरी वहिनी तुम्ही घ्या ना हे पैसे. तेव्हा मग कावेरी म्हणते की नको विद्या तू घे. तेव्हा मग विद्या म्हणते की नाही नाही यांच्याकडेच द्या तुम्ही. आणि वहिनी तुम्हीच घेऊन आलात ना कदम वहिनीला परत, तर तुम्हीच द्या त्यांना पैसे. मग कावेरी पुढे येते आणि कदम वहिनी तिला पैसे देते. आता पहिली ऑर्डरची कमाई आल्यामुळे आता विद्या देवालाच हात जोडू लागते की फायनली तिचं म्हणणं पूर्ण झालं, तिची इच्छा पूर्ण झाली. आणि त्यामुळे तिच्या डोळ्यातही पाणी येतं. हे सगळं तिथून माही बघत असते. आणि मग हे सगळं पाहून त्या दोघींनाही खूप आनंद होतो. कावेरी, यश, त्याचप्रमाणे विद्या बहिणी तिघंजणीही खूप आनंदात असतात. पहिली कमाई हातात आल्यामुळे कावेरीच्याही डोळ्यात आता विद्याकडे बघून पाणी येतं. तिघंही खूप इमोशनल झालेले असतात. फायनली आपली पहिली कमाई आली, आपली पहिली ऑर्डर पूर्ण झाल्या अशा दोघीजणी एकमेकांना बोलत असतात. तेवढ्यात समोरून अमृता आणि यामी दोघीही येत असतात. तेव्हा त्यांना पाहिल्यावर कदम वहिनी म्हणते की अरे मगाशी याच तर होत्या त्या दोघी ज्यांनी मला सांगितलं की तुम्ही दोघीही घरात नाही राहत म्हणून, आणि तुम्ही दोघींनीही बिझनेस बंद केला आहे असं यांनीच मला सांगितलं. तेव्हा कदम वहिनींनी सांगितल्याबरोबर यशही चिडतो आणि मा हे सगळं बघत असते. आता अमू आणि यामी दोघी घाबरतात, कारण की कदम वहिनीने त्यांचा सगळाच पर्दाफाश करून टाकलेला असतो. तेव्हा कावेरी भयंकर चिडते आणि म्हणते की काय हे सगळं तुम्ही केलं आहे? यामी ताई तुम्ही केलं आहे का हे सगळं? असं म्हटल्यावर आता यामी गप्पच बसते. आणि अमृता आणि यामीला आठवतं की जेव्हा कदम वहिनी साडी घेण्यासाठी आलेली होती त्याच वेळेला त्या दोघींनीच तिला सांगितलेलं होतं की त्यांचा दोघींचाही बिझनेस आता बंद पडला आहे जावाजावांचा, आणि त्या इथे आता राहत नाहीत. त्यावेळेला यशही तिथे जातो आणि म्हणतो की काय हे सगळं तुमच्या दोघींना हे शोभतं का सगळं यामी ताई, आणि तू पण हे सगळं केलंस असं बोलण्याची काय गरज होती? अगं निदान त्यांना बिझनेसमध्ये तुम्हाला मदत करता येत नसेल तर त्यांच्यामध्ये त्यांच्या मार्गात अडथळे तरी निर्माण करू नका ना, असं तो त्या दोघींनाही अगदी खणखणीत उत्तर देतो. तेव्हा मग मा तिथे येते आणि म्हणते की काय चाललंय हे सगळं? तेव्हा मा म्हणते की यामी, अमृता तुम्ही दोघींनी हे केलं आहे का सगळं? खरं खरं सांगा नक्की काय आहे? तेव्हा त्या दोघीजणीही जराशा घाबरलेल्या असतात. मग काय उत्तर द्यावं हे त्यांनाही समजत नसतं. यश आता त्यांच्याकडे बघतच राहतो. कावेरी म्हणते की बोला ना, का केलं तुम्ही दोघांनीही? का असं तुम्ही केलात? तुम्ही त्यांना वहिनींना परत का पाठवलं त्यांची ऑर्डर पूर्ण झालेली असतानाही? अमृता म्हणते की मा मा म्हणजेच मावशी हे सगळं ना तुझ्यासाठी केले. तेव्हा ती बघतच राहते नक्की काय. ती म्हणते की मावशी हो खरी गोष्ट आहे, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे, कारण की तुला या दोघींचाही असं व्यवसाय करणं आवडत नाही ना, आणि त्या असं सारख्या कस्टमर इथे दरवाजात येऊन साड्या मागायला लागल्या तर तुला त्याचा किती त्रास होईल हे आम्ही ओळखतो, आणि त्यामुळेच आम्ही त्यांना असं जायला सांगितलं होतं. तुला हा त्रास होऊ नये ना व्यवसायाचा, म्हणून म्हणून आम्ही हे सगळं करतोय. तुला आवडत नाही आहे ना म्हणून आम्ही या बिझनेसला विरोध करतोय, असं पटकन यामी तिचीच बाजू घेऊन म्हणतात. त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की परंतु तरीही असं दरवाजात आलेल्या कुठल्याही ग्राहकाला असं हकलवून लावणं, तेही खोटं बोलून, हे तुम्हाला पटतंय का? आणि हे या घराला शोभतंय का जरा सांगा मला, असं त्या दोघींनाही ती ओरडते. आणि म्हणते की ठीक आहे तुमचं नंतर बघू. आणि मग ती दोघींनाही चांगलीच दणकावते. आणि कावेरीकडे बघतच कदमला म्हणते की हे बघा आमच्यामुळे तुम्हाला त्रास दिला, म्हणजेच या दोघींमुळे तुम्हाला उगीचच नको तो त्रास झाला, त्याबद्दल खरंच मी तुमची अगदी हात जोडून माफी मागते. खरंच म्हणजे आमच्यामुळे जे काही झालं त्यामुळे खरंच सॉरी, असं ती हात जोडून आता माफी मागत असते. त्याच वेळेला यामी ती निघून गेल्यावर, कदम वहिनी गेल्यावर ती म्हणते की यामी आणि अमृता तुम्हा दोघींनाही हे वागणं अजिबात शोभत नाही आहे. हां ठीक आहे, ह्या दोघींनीही बिझनेस चालू केला आहे हे तुम्ही म्हणताय, तुम्हालाही आवडत नाही, पण ठीक आहे ना, कावेरीला हे सगळं जे काही करायचं आहे ते करू दे. तिची इच्छा जी काय आहे ती पूर्ण होऊ दे. तिला असं वाटतंय ना ती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हाताळू शकते, तर मग तिला हाताळू दे ना. जेव्हा तिला घर आणि बाकीच्या गोष्टी या हँडल कराव्या लागतील तेव्हा तिचंच तिला समजेल की कशी तारेवरची कसरत करावी लागते ती. आणि हे इतिहासाला साक्ष आहे की माणूस दोन्ही दगडांवर एकत्र पाय ठेवू शकत नाही, एकाच दगडावर पाय ठेवावा लागतो. नाहीतर मग घरचं आणि बाहेरचं करता करता एकच तारांबळ उडून जाते, आणि मग लक्षात येतं की ना कुठलंच आपण धड करू शकत नाही, ना घरचं काम ना बाहेरचं काम. त्यामुळे अशा वेळेला सगळं काही उद्ध्वस्त होऊन बसतं, कुठलंही काम धड करता येत नाही. हे जेव्हा कावेरीला समजेल तेव्हा ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघेल की तिला काय करायचं काय नाही हे व्यवस्थित कळेल. आजपर्यंत कोणालाही एक काम वेगळं करता आलेलं नाही आहे, लक्षात ठेवा.
आणि पुढे ती म्हणते की कावेरी लक्षात ठेव, उद्या संकष्टी आहे, सगळ्यांचे उपास असतात. चंद्रोदय झाल्यानंतर सगळेजण जेवण करतात आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे उद्या कुठल्याही प्रकारची गडबड होता कामा नये, कळलं? त्यामुळे सगळ्यांचे उपास असतात. साबुदाण्याची खिचडी करायची असते. आदल्याच रात्री तयारी करून ठेव. जास्तीचं दह्याला विरजण लावून ठेव आणि दाण्याचं कूट पण रात्रीचंच करून ठेव, समजलं? असं सगळं मा सांगते. त्याबरोबर अमृता म्हणते की मा, दरवेळेला संकष्टीला आपल्याला खिचडी खाऊन खाऊन ना मला कंटाळा आला आहे, त्यामुळे जरा यावेळेला. तेव्हा लगेच मा म्हणते की अच्छा, ते पण बरोबर आहे. एक काम करूया, आत्ताच्या यावेळेला काय कर माहिती, उपवासाला म्हणजे सगळ्यांना ना छान अशी उपवासाची म्हणजे हे कर, राजगिऱ्याची छानशी अशी पुरी कर आणि आपल्या रताळ्याचा खीस असतो ना, रताळ्याचा हलवा कर यावेळेला. आणि दही वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवस तू सोबतीला, म्हणजे कसं आहे. आणि वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी हे पण कर बरं का, म्हणजे उपवासाला सगळ्यांना छान असा बेत होईल, असं ती म्हणते. त्यावर विद्या म्हणते, पण मावशी आपण दरवेळेला तर हे करत नाही, पण यावेळेला. तेव्हा ती म्हणते की हो, यावेळेला सगळं करायचं आहे. बरं, त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक पण करायचं आहे बरं का. हे सगळं ऐकल्यावर कावेरीला आता टेन्शन येतं. काय करायचं म्हणजे सगळंच यावेळेला वाढवून ठेवलेलं आहे. परंतु कावेरी म्हणते ठीक आहे मा, मी करेन. तर दुसरीकडे आता रात्र झालेली असते आणि अमृता आणि यामी दोघीजणीही फ्रीजकडे येतात. आता फ्रीज उघडल्यानंतर कसं काही कावेरीने तयारी करून ठेवली उद्याची, ते सगळं त्या चेक करत असतात. त्यावेळेला ते चेक करत असताना लगेच यामी बघते, पातेलं उघडते तर तिने छान व्यवस्थित दूधही ठेवलेलं असतं. नंतर दुसऱ्या पातेल्यात वगैरे सगळीकडे नीट ठेवलेलं असतं आणि भाज्या वगैरेही व्यवस्थित फ्रीजमध्ये तिने लावून ठेवलेल्या असतात. त्यावेळेला मग ती बघते आणि म्हणते की बापरे, सगळं काही व्यवस्थित ठेवलं हिने, म्हणजे उद्याच्या उपवासाची, उद्याच्या जेवणाची तयारी या कावेरीने अगदी व्यवस्थित करून ठेवलेली दिसते. तेव्हा मग लगेचच हे बघितल्यावर अमृता म्हणते की हो, उद्याची तयारी तर मस्त करून ठेवली तिने, परंतु जर समजा हा फ्रीज आहे तो 6-7 तास बंदच राहिला तर मग काय होईल? तेव्हा आता दोघीही अगदी निलाजरापणे एकमेकींना टाळ्या देतात आणि म्हणतात की चला, म्हणजे आपलं जे काही काम आहे ना ते अगदी व्यवस्थितपणे होईल. बिचारी कावेरी सगळी काही तयारी अगदी व्यवस्थित करेल, परंतु काय करणार? आता फ्रीजच जर बंद झाला तर करणार तरी काय? हे फ्रीजचं बटनच बंद झालं पाहिजे. आणि मग तिथे यामी जाते, फ्रीजचं बटन बंद करते आणि तिथला जो सॉकेट असतो तोही ती काढून टाकते आणि म्हणते की चला, आत्ता आपलं काम झालं. आता ही कावेरी कसं बनवते उद्याचं जेवण ते बघितलं पाहिजे. फ्रीजमधलं दूध, भाज्या सगळं काही खराब होणार. उद्या काय करते ना तेच बघायचं आहे. तर इथे या दोघींचं काम होऊन त्या तिथून किचनमधून पसार होतात. कावेरी मात्र सगळ्या जे कामाची उद्याच्या लिस्ट सगळी बनवत असते. त्याचप्रमाणे तिच्या साड्यांच्या ऑर्डर्सचं सगळं काही तेही तिला तयार करून ठेवायचं असतं, म्हणजे उद्या काय ऑर्डर्स आहेत हे सगळं बघायचं असतं. त्यावेळेला यश तिथे येतो. कावेरी स्वतःलाच म्हणत असते की कावेरी, तुला झोपायचं नाही आहे, अजून तुला हे सगळं काम करायचं आहे. त्याशिवाय उद्या जो काही नैवेद्य करायचा आहे संकष्टीसाठी, तोही तुला व्यवस्थितपणे अगोदर बघून ठेवावा लागेल की तुला काय करायचं आहे. मग तिच्या तेच लक्षात येतं आणि ती म्हणते की ठीक आहे, उद्या उगीचच मला घाई नको, त्यामुळे आताच मी हा व्हिडिओ बघून ठेवते, म्हणजे कसं आहे मला प्रॉब्लेम नको यायला आणि तशीच मी तयारी पण सकाळी करून ठेवेन संध्याकाळसाठीची. असं म्हणून ती व्हिडिओ बघायला लागते आणि व्हिडिओ बघत असतानाच तिला नुसत्या जांभळ्याच येत असतात. ती सारखी सारखी अगदी डुलकी खाल्ल्यासारखी करत असते. तेव्हा मग यश तिच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो की कावेरी, काय चाललं आहे तुमचं? तेव्हा ती म्हणते की काय नाही, उद्याची सगळी तयारी आहे. तेव्हा मग तो तिचा मोबाईल हातातून घेतो आणि मग ती मोबाईल घेतल्यावर म्हणते की यश, हे काय करताय? तेव्हा मग यश म्हणतो की काही नाही, मी माझ्या कावेरीचं यश बघतोय. त्यावेळेला हे पाहिल्यावर ती गालातल्या गालात हसते आणि म्हणते की हो, यश आहेतच माझे. आणि हसल्यानंतर मग ती सगळी पुन्हा तयारी करू लागते. तो म्हणतो की हे सगळं कशासाठी आहे? नंतर ती म्हणते की माने सगळी उद्याची जबाबदारी टाकली आहे, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी या व्यवस्थित कराव्या लागतील. त्याचबरोबर आता यश म्हणायला लागतो की हरकत नाही, तुमचं काम सुरू आहे ते ठीक आहे, चालू दे, परंतु एक गोष्ट नक्की की आता तुम्हाला झोप येते तर तुम्ही झोपा, बाकी ज्या गोष्टी आहेत ते उद्याही मॅनेज करू शकता. तेव्हा मग ती म्हणते की हो, तसं विद्यावहिनी आहे सोबत, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. मग तरीही तो म्हणतो की किती काही झालं तरीही सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे मॅनेज करताय, म्हणजे व्यवसायाची पहिली ऑर्डरही पूर्ण झाली आहे, त्याचप्रमाणे घरातलं सगळंही तेच व्यवस्थित रुळावर होतं आहे आणि माचं मन जिंकणं काही सोपं नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हो तेच, यावेळेला माने उपवासाचे वेगवेगळे पदार्थ करायला सांगितले, ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. यश म्हणतो की हो, उगीचच माचा उद्या उपवास असेल त्यामुळे त्यांचा मूड खराब होऊ नये असं काही करायला नको.
म्हणूनच आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे सावरून ठेवल्या पाहिजेत. असं म्हटल्यानंतर आता इथे यामी आणि अमृता यांनी रात्री मात्र खूपच वाट लावून ठेवलेली असते, कारण सगळं फ्रीज वगैरेच बंद करून ठेवलेला असतो. आता कावेरी दुसऱ्या दिवशी मला सगळं व्यवस्थित हवं म्हणून तयारीला लागलेली असते. तेवढ्यातच आता मा किचनमध्ये येते आणि कावेरी विचारते की काय झालं मा, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा ती म्हणते की अच्छा, आता माझ्या किचनमध्ये मी तुला विचारल्याशिवाय यायचं नाही आहे का, परवानगीने यायचं आहे? तेव्हा ती म्हणते की नाही तसं नाही, तुम्हाला काही हवं असेल तर. तेव्हा ती म्हणते की तसं नाही आहे, मी आता पूजेला बसते आहे गणपतीच्या, त्यामुळे मला थोड्या वेळाने नैवेद्यासाठी दूध आणून दे, बस एवढं. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे मा, आणते मी. दूधवाला आला नाही आहे, आला की लगेचच येते. तेवढ्यातच रिंग वाजते आणि मग ती पटकन बेल वाजल्यावर बाहेर पळत जाते आणि दूध उकळायला ठेवून देते, कारण की बाप्पाच्या नैवेद्यासाठी दूध द्यायचं असतं. इथे माची व्यवस्थितपणे पूजा सुरू असते आणि इथे कावेरीचं वेगळीच घाई सुरू असते. ती दूध उकळण्यासाठी म्हणून ठेवत असते आणि तिचं तिथे लक्षच नसतं. तेवढ्यातच बाजूला तिचा फोन वाजतो आणि तिचे ऑर्डर्सचे कॉल येत असतात. कावेरी म्हणते की हॅलो, ठीक आहे, हरकत नाही, हो हो, तुमच्या ज्या काही साड्या तुम्ही ऑर्डर केल्यात त्या डिस्पॅच केल्यात आम्ही, तुम्ही फक्त तुमचा व्यवस्थित नंबर वगैरे माझ्याकडे नोट करून ठेवा, बाकी काही नाही. असं म्हणून ती सगळ्या काही गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते. एका बाजूला तिचे फोन कॉलही खूप सुरू असतात आणि मला ते सगळं पूजा करताना तिथून दिसत असतं. आणि हे सगळं होत असताना आता कावेरीचं ते गॅसवरचं दूध उकळत असतं, त्यामुळे तिथे तिचं लक्ष नसतं. तेवढ्यातच समोरून मा बघत असते आणि तितक्यात मागून आवाज येतो की माझा नाश्ता रेडी झाला आहे का मा, माझा नाश्ता रेडी आहे का? तेवढ्यात एक मुलगी, म्हणजेच जी उदयची मुलगी येते आणि ती म्हणते, अनु येते आणि म्हणते की माझं काकू, माझं मिल्कशेक. तेव्हा ती म्हणते की हो हो आणते मी, एक काम कर तू ना अनु, एक काम कर, जरा जा बस तिथे टेबलवर, मी येते तुझ्यासाठी मिल्कशेक घेऊन येते हां, असं ती तिला सांगत असते. त्याबरोबर मा आता उठून येते. मा उठून आल्याबरोबर आता तिला लगेचच कावेरी म्हणते की मा, तुम्हाला काही फळ वगैरे हवं आहे का नाश्ता करायला? तेव्हा ती म्हणते की मी नाश्ता आणि एकटीच करणार आहे, हे कधीपासून झालं? मी कधी एकटी नाश्ता करायला बसते का? सगळेजण आल्यानंतर मी बसते. मी फक्त तुला एवढंच विचारायला आले होते की मला नैवेद्यासाठी जे दूध हवं होतं ते मिळेल का आजच्या दिवसात? तेव्हा मग कावेरी म्हणते की हो ठीक आहे, चालेल, मिळेल. असं म्हटल्यानंतर आता इथे मा तिच्याकडे रागानेच बघायला लागते आणि म्हणते की बघितलं, असं होतं, तारेवरची कसरत असते ना ती अशी असते. किती काही झालं ना तरीही सगळ्या गोष्टी एकत्र येतात. आता बघ तुझं काय चाललं आहे, तुझं नाश्त्याचे काही म्हणजे नाश्त्याचं बनवून झालं आहे की नाही झालं आहे? ती म्हणते की मा बनेल इतक्यातच. मग कावेरीला ती म्हणते की अगं मला तयारी तर तुझी काहीच दिसत नाही आहे, म्हणजे दूध इथे ठेवलं आहेस गॅसवर, ते उकळतं आहे आपलं, आणि दाण्याचा कूट करून ठेव सांगितलेला तोही दिसत नाही आहे, आणि तुला माहिती आहे वरी भगर करण्यासाठी वरी अगोदर पाण्यात 10-15 मिनटं भिजून ठेवावी लागते, त्यानंतर ती स्वच्छ सुकवून त्यानंतर तुपात जिऱ्यात तिला मिरचीची फोडणी द्यावी लागते. हे सगळं आपल्याला माहीत असलेलं दिसतच नाही आहे, म्हणजे कसं काय करणार आहेस तू, माझं मलाच कळत नाही. आणि म्हणे माझा तयार होणार आहे सगळं. तेव्हा मग ती म्हणते की मा करतेस मी थोड्या वेळात तयार. म्हणते की हो, थोड्या वेळातच सगळेजण नाश्त्यासाठी येतील, त्याच्या अगोदर सगळ्यांना तयारी करून ठेव बरं. आणि दह्याचं काय, दूध, बाकी सगळं? तेव्हा ती म्हणते की मा करते मी. मग नंतर ती आता घाई गडबडीतच बिचारी येते आणि गॅसवर गरम दुधाचा टोप असतो तो पटकन उचलायला जाते. तेवढ्यातच तिच्या हाताला भासतं. मग मागून अमृता आणि यामी बघत असतात. आता त्या दोघीही तिच्याकडे बघतात आणि म्हणतात की आता खरी मजा तर तेव्हा येणार आहे जेव्हा ही फ्रीज उघडणार आहे. फ्रीजची जी अवस्था ती बघेल ना तेव्हाच खरी हिची मजा. असं म्हणून आता दोघी तिच्याकडे बघत असतात. त्यावेळेला तितक्यातच तिथे विद्या येते आणि विद्या येऊन म्हणते की कावेरी बहिणी, हे बघा ही साडीची ना नवीन डिझाईन कशी वाटते, चांगली वाटते ना? तेव्हा ती म्हणते की हो छान वाटते ती. मग ती म्हणते की हो, आता ही साडी ना हिचे फोटो टाकायचे आहेत ॲपवर, मग ते कसं टाकूया मला जरा सांगाल का? तेव्हा कावेरी म्हणते की बरं ठीक आहे, सांगते मी, आधी ॲप ओपन करा. मग ती ज्याप्रमाणे सांगत असते तसंच विद्या करत चाललेली असते. हे सगळं करत असताना आता इथे ती तिचं म्हणजेच अनुचं चॉकलेट मिल्कही तयार करून ठेवत असते आणि कसं काय करायचं हे सगळं व्यवस्थितपणे बघत असते आणि ॲपवरती तो फोटो काढत असते. जसं कावेरी सांगते तसंच इथे विद्या आता करत चाललेली असते. म्हणजे कावेरीला आता चहूबाजूला लक्ष द्यावं लागत असतं. हे सगळं आता कावेरीचं पूर्ण लक्ष असतं आणि नंतर मग ती म्हणत असते की हे बघा कावेरी वहिनी, झालं आहे का व्यवस्थित अपलोड? तेव्हा मग कावेरी म्हणते की हो अगदी व्यवस्थित आहे. नंतर मग कावेरी फ्रीज उघडण्यासाठी म्हणून जाते, म्हणजेच भाज्या घेण्यासाठी ती फ्रीज उघडते तर अगदी फ्रीजची अवस्था खराब होऊन गेलेली असते. ज्या भाज्या फ्रीजमधल्या असतात त्या सगळ्या सुकून गेलेल्या असतात आणि ती म्हणते की हे काय झालं, अचानक असं कसं झालं, म्हणजे फ्रीजच्या भाज्या सुकल्या तरी कशा? तिला काहीच कळत नसतं की अचानक हे कसं काय झालं आहे म्हणून. ती आता प्रचंड घाबरते
आणि त्याचबरोबर दुधाचं पातेलं आणि फ्रीजमध्ये जे 2 टोप ठेवलेले असतात तयार करून ठेवलेले उद्यासाठी दह्याच्या विरजनासाठी, ते सगळं आता ती बाजूला काढते आणि बघायला लागते की नेमकं असं काय झालं असेल. हा फ्रीज अचानक बंद कसा काय झाला हे तिला काही कळायला मार्ग नसतो. त्यामुळे ती खूपच जास्त आता टेन्शनमध्ये असते. ती विचार करते की नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. हा फ्रीज अचानक असा बंद कसा काय पडला एका रात्री. आणि मग तिला टेन्शन यायला लागतं. तेवढ्यातच आजूबाजूवाल्यांचे सगळ्यांचे आवाज येत असतात. कावेरी बहिणी, कावेरी बहिणी. तेवढ्यात तिथून यामी येते आणि यामी म्हणते की अमृता घरात पाहुणे आलेत, त्यामुळे घे भाई चिकूला. मला जरा त्याला सांभाळायला जमणार नाही, त्यामुळे घे. असं म्हणून यामी आता चिकूला तिच्या ताब्यात देते आणि आता बिचारा चिकूलाही ती घेऊन असते. काय करायचं आता तिला काहीच कळत नसतं. चिकू आपलं बाळ तिच्याकडे अगदी प्रेमाने बघत असतं आणि तेवढ्यात तिथून आता विद्या येते. विद्या म्हणते की वहिनी, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, मला सांगा ना. इथे ना ऑर्डरसाठी फोन येतो आहे आणि त्या साड्यांबद्दल विचारतात की त्यांची प्राईस काय. मग सांगा ना मला की किती प्राईस सांगू त्यांना, म्हणजे कळत नाही आहे. ते खूप सारे फोन मेसेजेस करतायत, त्यांना विचारायचं आहे, म्हणजे ते विचारायला बघतात की काय साड्यांची प्राईस असेल. तेव्हा ती म्हणते की वहिनी, तुम्ही एक काम करा ना, प्लीज जाऊन यशला विचारा ना, माझी खरंच खूप गडबड सुरू आहे आणि तिथून नाश्ता वगैरे सगळ्यांसाठी सगळ्यांचे आवाज येतात, त्यामुळे प्लीज जरा मला तुम्ही जरा फ्री करा ना, म्हणजे तिकडे जरा यशला जाऊन विचारा. तेवढ्यातच तिथे पाहुणे आलेले दिसतात. थोडे पाहुणे येऊन असे बसलेले असतात. मा त्यांच्याबरोबर छान अशा गप्पा मारत असते आणि इथे तेवढ्यातच कावेरी येते आणि मा असा आवाज देते. तेवढ्यातच मा येते आणि म्हणते की हे बघ, आज ना संकष्टीसाठी आपल्याकडे पाहुणे आलेत, यामी त्यांना पाणी प्यायला देते. मग मा बाजूला येऊन कावेरीला सांगते की अगं, आज संकष्टी आहे ना, तर मी दरवेळेला आपण पैसे वगैरे दान करत असतो मंदिरात, यावेळेला मी पाहुण्यांना जरा जेवायला बोलवलं आहे अन्नदानासाठी. तेव्हा मग ती म्हणते की काय, म्हणजे अचानक, म्हणजे मी आपल्या घरातल्याच लोकांचा स्वयंपाक बनवला होता. तेव्हा ती म्हणते की का 2-4 लोकांना जास्त होईल असं जेवण तुला बनवता येत नव्हतं का. आपल्या घरात कधीही मोजका स्वयंपाक करत नाही. प्रत्येक वेळेला आपल्या घरातला स्वयंपाक हा थोडा वाढीवच असतो. घरात एखादा पाहुणा वगैरे आला तर त्यावेळेला काय आपण त्याला नाही म्हणणार आहोत का. त्यामुळे प्रत्येक वेळेला स्वयंपाक हा वाढीचाच असावा लागतो, मोजकंच आपण घरात बनवत नाही, समजलं. त्यामुळे आता हे लोक आलेत, यांच्याही स्वयंपाकाचं बघायचं आहे, यांनाही स्वयंपाक झाला पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे, समजलं. तेव्हा आता तिचा चेहरा पडतो. काय करावं तिला काहीच कळत नसतं. चिकू आपल्या मिठीत आणि मग पुढे काय वागायचं आहे तिला कळतच नसतं. त्यानंतर यामी आणि अमृता दोघेजण एकमेकींना टाळ्या देत उभे असतात की चला आपलं काम झालं, आता हिची वाट लागली. तेव्हा मग मा म्हणते की हे बघ, आता हे पाहुणे आलेत तर त्यांना कुठल्याही प्रकारची कमी पडता कामा नये. लवकरात लवकर त्यांचंही वाढीव जेवण बनवायचं आहे आणि किती काही झालं तरीही गणपतीचा नैवेद्य हा वेळेवर चंद्रोदयाच्या वेळेला तयार झाला पाहिजेच. आता 6:30 झालेत, 6 वाजून गेलेत आणि 8:30पर्यंत चंद्रोदय आहे. तोपर्यंत तुला सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे. तुझ्या हातात थोडाच वेळ आहे, त्यामुळे जा आणि लवकरात लवकर स्वयंपाकाला लागायचं आहे, समजलं. असं आता मा तिला ठणकावते. त्यामुळे यामी आणि अमृता दोघीजणही खूप आनंदाने आता तिच्याकडे बघत असतात. तेवढ्यात मा परत जाते आणि म्हणते की चल जा तुझ्या कामाला लाग. आणि मा पुन्हा येऊन त्या माणसांबरोबर गप्पा मारायला लागते. आता काय करावं हे कावेरीला जराही कळत नाही. ती म्हणते की सगळीच गडबड होऊन बसली, आता काय करू खरंच कळत नाही आहे, काही करायचं काय नाही हे समजायलाच तयार नाही आहे. तेवढ्यातच आता समोरून तिला विद्या पण आवाज देत असते. तेवढ्यातच आता समोरून विद्या येते आणि म्हणते की वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही करूया व्यवस्थित. तेव्हा आता विद्याला ती म्हणते की वहिनी, मला खरंच समजत नाही आता काय करायचं आहे. जवळजवळ 4 माणसांचा स्वयंपाक वाढवायचा आहे, काय करायचं आहे. तेवढ्यातच आता तिला फोन येत असतो ऑर्डरचा आणि ती म्हणत असते की ठीक आहे चालेल. तेव्हा ती व्यक्ती सांगत असते की मॅडम, आम्हाला प्लीज 2 युनिट डिस्पॅच करायचे आहेत, प्लीज लवकरात लवकर करा ना. तितक्यात तिची आता गडबड होत असते, काय करायचं काहीच कळत नसतं. समोरून लगेच विद्या येते आणि म्हणते की वहिनी, हे बघा तुम्ही शांत बसा, उगीचच तुम्ही गडबड गोंधळ करू नका, सगळं काही होईल ना व्यवस्थित. कावेरी म्हणते की बहिणी, कसं होईल व्यवस्थित, खूप उशीर झाला आहे ऑलरेडी, कसं करायचं ना मला काहीच समजत नाही आहे. म्हणजे वाढीव स्वयंपाक बनवायचा आहे, जवळजवळ 1-1.5 तासच हातामध्ये आहे. चंद्रोदयाच्या आधी स्वयंपाक बनवला पाहिजे, नाही तर मा खूप भडकतील. आणि मला एकच वाटतं आहे की माची कोणाच्याही समोर उगाचच नाचक्की होणं आहे. त्यासाठी जर वेळेवर स्वयंपाक बनला नाही तर बाहेरच्या लोकांसमोर माची काय इमेज राहील, त्यामुळे मला जरा भीती वाटते. यश म्हणतो काय झालं आहे. कावेरी म्हणते की यश, मला खरंच खूप भीती वाटते, म्हणजे प्रॉब्लेम वाटतंय की काय होणार उद्या, काहीच कळायला मार्ग नाही आहे, खरंच मला खूप टेन्शन आलं आहे, असं ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला आता इथे चिकू पण त्यांच्याकडे बघत असतो आणि यश पण बाहेर बघतो आणि कावेरी म्हणते की यावेळेला माने काही पाहुण्यांना जेवायला बोलवलं आहे चंद्रोदयासाठी, म्हणजे संकष्टीसाठी, कसं करायचं, गणपती बाप्पाचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे.
आणि खरं तर या सगळ्या गोष्टी नीट घडल्या नाहीत तर पुन्हा माचा प्रॉब्लेम होईल, पुन्हा मा भडकतील. कसं करायचं आहे? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कावेरीचा अजूनही चंद्रोदय होत असतो, परंतु स्वयंपाक होत नसतो. तेव्हा कावेरी ही माकडे म्हणते की मा, ही खिरीची वाटी आहे, तुम्ही तोपर्यंत आरती वगैरे होते तोपर्यंत खिरीचा नैवेद्य दाखवून घ्या ना, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते. तेव्हा मा म्हणते की ठीक आहे, आत्ताच्या तात्पुरतीला मी ही खीर दाखवते, परंतु जेव्हा गणपतीची आरती पूर्ण होणार आहे त्यानंतर मला नैवेद्याचं इथे पूर्ण ताट तयार पाहिजे. समजलं ना? जर नैवेद्याचं ताट पूर्णपणे मला इथे तयार दिसलं नाही तर मग त्याच वेळेला तुझं सगळं संपलं असं समजेन मी, आणि तुम्हाला जी काही मी व्यवसायाला दिलेली संधी होती ती संधी बंद करून तुम्हाला आता हा व्यवसाय करता येणार नाही. तुम्हाला ही परमिशन पुन्हा कधी मिळणार नाही, लक्षात ठेव. समजलं तुला? त्यामुळे आता ही संधी तुझ्याजवळ आहे. तुला जर व्यवस्थित वेळेत ते ताट देता आलं नाही तर मात्र तुझं काहीच खरं नाही, हे समज. तुम्हाला व्यवसायाला पुन्हा कधी संधी मिळणार नाही आणि तुमचा व्यवसाय तिथल्या तिथे बंद करायचा, असं आता कावेरीने सांगितल्याबरोबर तिला टेन्शन येऊ लागतं. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.